ओल्या नारळापासून ना बरेच पदार्थ बनवतो आपण. पण आज मी एकदम छान अशी टेस्टी तोंडात टाकताच विरघळणारी चिवी गुवी अशी मस्त एक बर्फी बनवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे टाकून बनवले ना, तोंडात एकदम मेल्ट इन माउथ होते. तर बघा मी 2 नारळ घेतले होते फोडून, आणि नारळाचं काय करायचं, मागचा पोषण जो असतो ना काळा असा, ते काढून टाकायचं आपण. म्हणजे एकदम बर्फीला छान कलर आणि टेक्स्चर येतो. बघा किती सुंदर दिसतं, पांढरं शुभ्र. आता तुम्ही नारळ खोवायची जी किसणी असते त्याच्यावरही खोवू शकता. तर मी काय केलं आहे, शॉर्टकट म्हणून मिक्सरमध्ये लावलं आणि खूप छान टेक्स्चर आलं आहे बघा. थोडे मोठे जाडे तुकडे राहिले तरी काही हरकत नाही, छानच लागतात ते. तर हे बघा, आता मोजून घ्यायचं आहे. आपण काय करायचं आहे, एकाच पेल्याच्या प्रमाणामध्ये मोजून घ्यायचं आहे. 1 पेला घ्या, वाटी, कप जे असेल. मी इथे पेला घेतला आहे. 2 पेले झाले, 3 पेले, तिसरा पेला आहे. आणि चौथ्या पेलामध्ये जरा थोडंसं बघा कमी आहे मिक्सचर. तर आपण 4च आहे असं पकडूया, अगदी थोडंसं कमी आहे. आता याच्यासाठी 4 कपसाठी काय केलं आहे, मी साखर घेतली आहे 3 कप. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल ना, तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता, एखादा कप. मिल्क पावडर घेतली मी अगदी पूर्ण 1 कप भरून घेतली आहे. आणि दूध घेतलं आहे पूर्ण 2 कप भरून, 2 पेले भरून असं दूध घेतलेलं आहे. तर तुम्हाला अगदी चिवी गिवी नको, ड्राय कन्सिस्टन्सी हवी असेल ना, तर मिल्क पावडर 2 कप घ्या तुम्ही. हे सगळं बघा छान अगदी मिक्स करायचं. यावेळेला गॅस चालू करायचा नाही आहे आपल्याला. सगळं छान मिक्स झालं की त्याच्यानंतरच गॅस लावायचा आहे. गॅस लावलं की 2-5 मिनटातच ते मिक्स व्हायला सुरुवात होते. आणि मी इथे बाजूला एका ट्रेला थोडंसं तूप लावून ठेवलं आहे. आणि बघा तोपर्यंत छान त्याला उकळी यायला सुरू झाली आहे दुधाला. आता तुम्ही थोडीशी मोठी कढई घ्या. मी मोठा पॅन घेतला होता, तर त्याच्यात छान मस्त भरपूर क्वांटिटी झालेली आहे. आणि बघा थोड्या वेळानेच ते मध्यम आचेवरतीच गॅस ठेवायचा आहे. त्याच्यात ते घट्ट व्हायला सुरुवात होतं. थोडं घट्ट व्हायला लागलं की मी त्याच्यामध्ये 1-1 चमचाभर असं तूप टाकते. मग त्या तुपामुळे पण खूप छान असं त्याला फ्लेवर येतो. आणि थोड्या वेळातच ते घट्ट व्हायला लागतं. पॅन सोडायला लागेल. मी आता 4-5 अशा वेलच्या ज्या आहेत ना, त्या छान कुटून फ्रेश त्याच्यामध्ये टाकल्या होत्या. पॅन सोडायला लागलं किंवा त्याची अशी गोळी व्हायला लागली ना, थंड करून बघायचं, की मग आपण ते पॅन आपल्या ट्रेमध्ये तूप लावलेलं आहे ना त्याच्यात काढून घ्यायचं. जास्त क्वांटिटी होती तर मी अजून एका छोट्याशा ताटात घेतलं. आणि सगळं सेट होईपर्यंत पहिलं ताट आमचं संपून पण गेलं होतं. याच्यावर थोडेसे बदामचे कतरण होते ना, ते टाकले आणि वरून मस्त प्रेस करायचं. जो स्पॅट्युलाने सेट केलं आहे ना, त्याच्यानेच बघा छान त्याचे मला पीसेस पण मी करून घेतले. इतकं छान सॉफ्ट चिवी गुई अशी त्याची कन्सिस्टन्सी होते. तर एक प्रकारचं फज आहे, कोकोनट मिल्क फज असं आपण म्हणू शकतो त्याला. ह्याचे तुम्ही छोटे छोटे बॉल्स बनवून, लाडू बनवून डेसिकेटेड कोकोनटमध्ये सुद्धा रोल करून खूप छान होईल.